वर्षा ताईंनी कमेंट केलेली आहे, सो खाते. पण मी याच पद्धतीने बनवते. माय गॉड. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आत्ता सकाळी सकाळी मी निघालेली आहे पप्पांना घेऊन बाहेर. जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस लाईव्हमध्ये सांगितलं होतं की माझ्या पप्पांचं थोडंसं B12 कमी आहे. त्यांना इंजेक्शन आणि टॅबलेट सुरू आहेत, तरी पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की परत एकदा B12 चेक करा. सो आम्ही ते चेक करण्यासाठी निघालेलो आहोत आणि आज त्यांना परत एकदा इंजेक्शन देणार आहेत आणि रक्त काढणार आहेत. सो त्यांच्यापेक्षा मला जास्त त्रास होतो, कारण की भीती वाटते. सो चला गाईज, आता तिकडे गेल्यानंतर चालू करते, काय होते हे तुम्हाला दाखवते. सो गाईज, आता समजेल पप्पांचे B12 वाढले आहे का नाही आहे. सो त्यांचं ब्लड काढून घेत आहेत आणि रिपोर्ट्स आय थिंक संध्याकाळी किंवा मग उद्याच भेटतील. सो बघूया. आणि मी बनवत आहे मॅगी. सो गाईज, आता जस्ट बाहेरून आलेली आहे मी आणि तुम्ही माझं फेस बघू शकता, किती जास्त ऑइली झालेलं आहे आणि घाम किती जास्त आलेला आहे. खूप जास्त गरमी आहे, तुम्ही बघू शकता. माय गॉड. आणि मी बनवलेली आहे आत्ताच लेमन गार्लिक चिली मॅगी. खूप छान लागते. सो खाते आता. खूप जास्त भूक लागलेली आहे मला, मी काहीच खाऊन गेले नव्हते. सो खाते. एक नंबर गाईज. तर चला, नंतर चालू करते. बाय. रेकॉर्डिंग करत आहे. करा करा, रेकॉर्डिंग करा. काम बंद करा, काम जास्त इम्पॉर्टंट आहे. सो गाईज, मी घेऊन आलेले आहे चिकन आणि क्लीन करत आहे. सो कढाईमध्ये तेल गरम झालेले आहे आणि त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा फ्राय करून घेत आहे. ब्राऊन असा फ्राय करून घ्यायचा आहे, कारण की हा आपल्याला चिकन बिर्याणीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेले आहे आणि बोनलेसच का घेतलेले आहे हे मी सांगेन तुम्हाला. यामध्ये मी ॲड केलेले आहे हळद, लाल तिखट आणि मीठ आणि बिर्याणी मसाला आणि आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे, मला खूप जास्त आवडते कोथिंबीर. आणि अर्धी वाटी दही ॲड केलेले आहे. जर तुम्हाला अजून जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण मी इथे अर्धी वाटीच घेतलेली आहे. आणि जो आपण फ्राय केलेला कांदा आहे तो ॲड केलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही 1-2 तास किंवा 45 मिनिट्स मॅरिनेट करू शकता. तर इथे मी बिर्याणीचाच तांदूळ घेतलेला आहे आणि ह्या 2 वाट्या मी तांदूळ घेणार आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ भिजत ठेवायचा आहे. 2 hours later. सो गाईज, 2 तास झाले चिकन मॅरिनेट होत आहे आणि त्यासोबत तांदूळ पण, कारण की मी थोडी बिझी होते. आणि इथे कढाई गरम झालेली आहे आणि मी जी नेहमी वापरते तीच कढाई घेतलेली आहे. आणि तुम्ही मला कायम म्हणत असता तुझं किचन दाखव. सो मी नॉर्मलच किचन दाखवलेलं आहे, कारण की रेंटेड घर कसे असतात तुम्हाला माहीत आहे. चला, आता मी बनवते आणि दाखवते. सो गाईज, कढाईमध्ये मी तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन आता आपण शिजवून घेऊया.
चिकन अजून तरी चिकटलेले नाही आहे, पण आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज आहे, पण आत्ता नाही, थोड्या वेळाने. सो गाईज, यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. नाही पण इट्स ओके, तेवढं तर आपल्याला करावं लागेल. काय करू शकतो. खूप जास्त आवडते चिकन बिर्याणी. बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे थोडीशी काळी मिरी, तेजपत्ता आणि दालचिनी, जिरे. तुम्हाला लवंग ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता. मोठी इलायची पण असते, ती ॲड करायची असेल ते पण करू शकता, पण मी इथे ॲड नाही केलेले. आणि गाईज, अर्धा लिंबू ॲड केलेला आहे, कारण की लिंबू चिकन बिर्याणीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जळाले असते गाईज. जर तुम्हाला चिकन बिर्याणी एकदम सुटसुटीत अशी हवी असेल ना, तर प्लीज त्यामध्ये लिंबू ॲड करायला विसरू नका. लिंबू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो गाईज, फायनली चिकन बिर्याणी बनत आहे आणि खूप जास्त झणझणीत आणि टेस्टी बनवत आहे मी. तर मला खूप जास्त आवडते चिकन बिर्याणी. सो गाईज, बिर्याणीमध्ये मला पुदिना नाही आवडत. मी फक्त वरती ठेवणार आहे दाखवण्यासाठी. फायनली गाईज, चिकन बिर्याणी झालेली आहे. बघू शकता. माय गॉड. सो गाईज, मी थोडीशीच बिर्याणी घेतलेली आहे, कारण की मी नंतर मनसोक्त खाणार आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे, मला बिर्याणी खूप जास्त आवडते. सो मी आता थोडीशी घेतलेली आहे आणि मी तुमच्यासमोर एक बाईट खाऊन दाखवते. छान तर झालेलीच आहे, झणझणीत तर दिसतच आहे. एक नंबर गाईस, एक नंबर. फक्त एकदा तुम्ही अशी बिर्याणी बनवा. ओ माय गॉड, सिरियसली. सो गाईज, कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी तुमच्या कमेंटची रिप्लाय देणार आहे. आणि इतकी छान झाली होती चिकन बिर्याणी की मी आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आहे. आणि मी खाल्लं आहे आणि काम करत आहे. काम करणं तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आता तुमच्या कमेंट वाचते, ज्या तुम्ही माझ्या प्रिव्हियस ब्लॉगला केलेल्या आहेत आणि खूप लोकांनी कमेंट केलेल्या आहेत ॲक्च्युली. सो मी कमेंट वाचते गाईज. वर्षा ताईंनी कमेंट केलेली आहे मला. हो, मला पण आवडते कोथिंबीर आणि छान आहे.
थँक्यू. असं पण मला सगळ्या रेसिपीमध्ये कोथिंबीर खूप जास्त आवडते. आय डोंट नो, पण मला खूप जास्त आवडते कोथिंबीर. सो थँक्यू कमेंट केल्याबद्दल. अँड सेकंड कमेंट आहे कृष्णा यांची. खूप छान बनवतेस तू सगळे आणि दिसायला तर एक नंबर आहे. सोयाबीन मॅगी एक नंबर. थँक्यू सो मच. आणि सोयाबीन मॅगी खरंच खूप छान झाली होती. फक्त आवर्जून त्यामध्ये लिंबू हा ॲड करा, एक नंबर लागते. आणि सागर यांनी फक्त असं केलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सागर. संकेत पाटील यांनी कमेंट केलेली आहे, खूप भारी. थँक्यू. आणि गुरु नानक यांनी कमेंट केलेली आहे, चिकन बिर्याणी रेसिपी बनवा, लुकिंग सो ब्युटिफुल. सो तुम्ही कमेंट केल्यामुळे मी आज चिकन बिर्याणी बनवलेली आहे आणि मला पण खरंच खूप जास्त क्रेविंग होत होते चिकन बिर्याणीचे. सो मी ठरवले की चला चिकन बिर्याणी बनवतेच आणि यांनी पण कमेंट केली होती, सो मी बनवलेली आहे. आणि कृष्णा यांनी अगेन कमेंट केलेली आहे की एकदा चिकन मॅगी बनवा ना किंवा मग चिकन फ्राईड राईस. सो गाईज, मी नक्की बनवणार आहे चिकन फ्राईड राईस किंवा मग चिकन मॅगी तर नक्कीच बनवेन डेफिनेटली. सुवर्णताईंनी कमेंट केलेली आहे, बोरिवलीला ये ना एकदा, मॅसेज केला आहे तुला इन्स्टाला, प्लीज प्लीज, खूप छान दिसत आहेस आणि मॅगी खूप मस्त. ॲक्च्युली बोरिवलीला मी येईन लवकरच सुवर्णताई आणि मी भेटेन तुम्हाला, सो डोंट वरी. आणि थँक्यू सो मच. जर मॅगी आवडली असेल तर प्लीज बनवा तुम्ही. खूप छान रेसिपी आहे ती आणि खरंच सोयाबीन मॅगी खूप जास्त छान लागते. सो चला गाईज, आता मी हा व्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट काहीतरी नवीन घेऊन येईन आणि छान घेऊन येईन. सो मी आता काम करते, काम पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बाय, टेक केअर, बाय.